निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। गुरुवर, अजूनही वेगवेगळ्या दिशेने रेवणवर संकट येताना दिसत आहे। होय गोरक्ष, परंतु जिथे गुरुकृपा आहे तिथे कसलं भय। घरातून बाहेरून रेवणवर कुणीही षडयंत्र करो, तो त्यातून बाहेर पडणारच। आत्ताही त्या गावचा प्रमुख अप्पा रेवणवर वाईट तंत्रविधी करायचा म्हणून वनात आला होता आणि स्वतःच संकटात सापडला। आणि त्याला सोडवलं रेवणनेच। तो अजूनही त्याच्या शत्रूंना संधी देतो आहे। त्याचं हृदय प्रेमपूर्ण आहे। त्याने क्षमा करून त्याचे प्राण वाचवलेच। हे अप्पा ते वनात गेले काय? आणि कामिनी येऊन सांगतेय की ते संकटात आहेत म्हणून, आणि रेवण सांगतोय ते परत येतील। अप्पा परत आले काय? आणि चमत्कार झाला। कामिनी ही फसली। आतापर्यंत मी तिला शहाणी समजत होते, पण नाही नाही, आता ती ही रेवणला देव समजायला लागली। वैजुताई, तसं नाहीये। रेवणच्या मुखातून निघालेला शब्द खरा झाला याचा आनंद आहे। वैजू, अगं तुला का त्रास होतोय? कारण मी आत्ताचा विचार करत नाहीये, मी पुढचा विचार करते ना म्हणून। अहो, लोक देवदेव म्हणून मनुष्याला डोक्यावर घेतात आणि नंतर नंतर त्याचीच विटंबना करतात। एवढं सोपं नाहीये ते। अहो, वंच म्हणतायत ते पटतंय मला। खरंय त्यांचं। तरी कानिफनाथ काय म्हणाले ठाऊक आहे ना तुला? रेवण सामान्य नाही, त्याच्यावर दिव्य विभूतींची कृपा आहे, देवदेवतांचे ध्यान आहे, तो साक्षात ईश्वराशी जोडलेला आहे। अहो, तरीही आपण रेवणला अशा गोष्टींपासून लांब ठेवायला हवं। तो जे म्हणतो ते खरं होतं हा केवळ योगायोग समजायचा। ताई, तुम्ही कितीही नाकारलं तरी रेवणवर परमेश्वराची कृपा आहे, हे सिद्ध झालंय अनेक वेळा। कुणी आहे का घरात? या बसा। असं जीवावर आल्यागत म्हणताय, मग जाऊ का परत? माझा नवरा जेव्हा संकटात होता तेव्हा काय करत होता तुम्ही? गुरुआई, तू नंतर चला ये। माझा नवरा इथं वनात गेलाय
तो परत येईल का काही सांगता येत नाही आणि तुम्ही तो खुशाल झोपलाय बाय. मी आलो होतो का तुमच्या दारात? तुम्ही आला होतात माझ्याकडं. म्या उपाय सांगितला, माझी जबाबदारी संपली. अरे माझ्यावर भरोसा नाही होय तुमचा? म्या असताना तुम्हाला काय होऊ देईल का? रोई मला बी जाणवलंय तू काय बी केलं नाही माझ्यासाठी. शेवटी कुणाचं पाय धरावं लागलं ठाव आहे का? कुणाचं? त्या रेवणचं. काय? होय, तवा जीव वाचलाय ह्यांचा. तुला हे पटतंय का आप्पा? कामिनी म्हणती म्हणून ऐकतोय. मला नाही पटत काय. आजपासून मी आता रेवणला त्रास नाही द्यायची. तू आज जा. गुरुवाईशी मला बोलायचं आहे. मी आज जाते, पर त्या रेवणला काय बी त्रास द्यायचा नाही. तू आज जा. गुरुवाई नाही झालं आता. पाणी डोक्यावर नाही गेले. आता त्या रेवणचं काय होणार असेल तर बोला. होणार. शंभो शंभो हर महादेव. देव भेटतात आम्हाला. तुला देव भेटतात, मग आम्ही काय शेंदूर फाटलेल्या दगडाची पूजा करतो काय रे? आम्हासनी बी देवी आई दर्शन देते. शक्य नाही. रेवणला जशा काही विद्या प्राप्त झाल्या आहेत त्याकडून दिव्य चमत्कार घडला आहे. या रेवण मध्ये एवढं धाडस येतं कुठून हे आज बघितलं. तो रेवण या मोर तिकडं जातोच कसा बघतो मी. त्याला जे हवं आहे ते तो करतो आहे, परंतु एक उत्तम आहे ते म्हणजे त्याने स्वतःसाठी त्या विद्यांचा उपयोग नाही केला. रेवणवर नाथ परंपरेचे संस्कार आहेत. तरी म्हणलं एवढं सपोर विद्या शिकतोय कुठून? हा तो रेवण कुठं जातो, काय करतो, त्याच्या पाठीशी कोण आहे? एवढं समजलंय. कसं काय? ते सांगून काय उपयोग आहे? पुढं काय करायचं ते मला समजलं.
काय करायचं आहे? तो रेवण त्याच वाटेनं ये जा करतो त्यावर ध्यान ठेवायचं. उद्या धरणं लावतो कुणाला तरी कामाला. त्याआधी त्या वाटेवर एक खड्डा खांदायचा, त्यावर पाला पाचोळा टाकायचा. तो रेवण त्या वाटेनं जाताना त्या खड्ड्यात पडल. मग ओरडू दे किती बी, कोणी नाहीयेत सोडवायला. या येळेला तो रेवण घावतोय कचाट्यात. हे रेवणला सांगितलं पाहिजे. लक्ष्मी, मला तुझ्याशी बोलायचंय आणि भाऊजी तुमच्याशी बी. इथेच बोला ना. नाही, इथे ना ग. का आमची अडचण व्हायला लागली वाटतं आता. तुझ्याशी मी नंतर बोलते. मोर या समध्यानी. सुमती, तू थांब, मी बघतो काय म्हणतात ते. काय झालं गुरुआई? गावाच्या कडेला रिंगण घालावं लागल. वनात वाघचे हिंट्यात. त्यासनी माणसाचा बळी पाहिजे, आणि ती काही जनावर नाहीत, मायावी राक्षस आहेत. रूप बदलतात ते. त्यासनी रगाट पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी जपून राहावा. आणि गावात ते आले तर? म्या काय गावात येऊ द्यायचो नाही त्यासनी. पर वनात कुणी गेला तर जबाबदारी माझी नाही. हा उघड आहे समजा, जपून राहावा. काय म्हणत होता होते? त्यांच्या डोक्यात काहीतरी वांगाळ सुरू असणार आहे. गप बसायचीच नाहीत ही लोक. काहीतरी वाईट घडवणार आहे. ह्याच्या संगतीला तो आप्पा असणार आहे. गावचं वाटोळं करायचंच असंच ठरवलंय ह्यांनी. काय झालं कामिनीताई, बोला. लक्ष्मी, हे बघ, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, ऐकलं आणि अनुभव घेतला. रेवण देव माणूस आहे.
अहो सगळेच असं म्हणायला लागले. त्याच्या देखत असं कोणी बोलू नये असंच आम्ही सगळ्यांना सांगतो. आणि तो शिकणार कधी? आणि वय वाढताना त्याच्याकडे काही कौशल्य कसं येणार? अहो ते होईल हो, पण आजभर मी रेवणचं कधीच हेत नाही बघितलं. त्याला लई त्रास दिला. कामिनीताई, झालं गेलं गंगेला मिळालं. म्हणजे तुम्ही मला माफ केलं? माझ्या तर ध्यानातही नाही आता ते. लक्ष्मी, तू खूप मोठ्या मनाची आहेस बघ. रेवण सारखं दैवी पोर देवानं तुझ्या पदरात का घातलंय हे समजतंय मला. मी लईच वाईट वागले त्याच्याशी, तुमच्याशी. एवढंच सांगायचं होतं का तुम्हाला? नाही, मी ह्यांचं गुरु आईचं बोलणं ऐकलं. काहीतरी कट शिजतोय. काही दिस रेवणला एकटं सोडू नका. आई, मी बाहेर जाऊ खेळायला. रेवण, रेवण, आता नको हा. आज तू घरातच खेळ. पण का मामी? ते मी नंतर सांगते हा तुला. रेवण, तू सांगितलेलं खरं ठरलं. तुझ्या पाया पडते बघ. आणि उद्याच्याला तुला नवीन कापडन गोडाधोडाचं घेऊन येते. आजवर मी तुझ्याशी जे पण वागले ना त्यासाठी माफी दे रे बाबा. नाहीतर प्रायश्चित्त करू का? तुम्हाला समजलं ना की तुमची काय चूक झाली आहे ते. झालं तर आता पुन्हा अशी चूक होणार नाही एवढं पहा. कामिनी, अगं तुला वेड बीड लागलाय का काय? अगं वैजू, वेड लागल्यागत वागत होते आधी. ऋषीरा का होईना अक्कल आली मला. तू भी माझं ऐक. रेवण काही साधं सुधं पोर नाही. ते ठाऊक आहे मला. गुरुवर, आपण काही बोलत नाही आहात. रेवण इकडे मला भेटायला कसा येईल याचा विचार करतो आहे. त्याची माझी भेट होत राहणे आवश्यक आहे गोरक्ष.
श्री दत्त महाराजांनी त्याला सिद्धिप्राप्तीचा मंत्र दिला असला तरी त्याशिवाय साधना सुरू राहावी असा श्री दत्तगुरूंचा आदेश आहे. गुरुवर, आपली आज्ञा असेल तर मी त्याला संदेश देऊन येतो. तू गेलास तर लोक अनेक प्रश्न विचारतील गोरक्षा. गुरुवर, मी रूप बदलून गेलं तर चालेल का? होय, तसं चालेल. योग्य वेळ पाहून जाऊन येतो. आणि हो, भिक्षा मागण्यासाठी दुसऱ्या गावात जाशील. होय गुरुवर. निरंजन